मराठी राज्यभाषा दिनानिमित्त राजहंसगडावर दिमाखदार सोहळा, भाषा टिकली तर संस्कृती टिकेल, सीमा कवी रवींद्र पाटील यांचं प्रतिपादन. मराठी सन्मान यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन. मराठी राज्यभाषा दिन आणि ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीनं ऐतिहासिक राजहंस गडावर मराठी भाषेचा सन्मान सोहळा अभूतपूर्व उत्साहात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर मराठी अस्मितेचा जाज्वल्य संकल्प घेत मराठीचा जयघोष करत सीमावासियांनी गड दुमदुमून टाकला. कार्यक्रमाची सुरुवात गडावरील श्री सिद्धेश्वर मंदिरात पूजा अर्चना झाली. माजी एपीएमसी सदस्य आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते वामनराव पाटील, महेश जुवेकर, धनंजय पाटील, राजू पावले, अशोक घगवे यांच्यासह कार्यकर्त्यांनी विधिवत आरती करून कार्यक्रमाचा मंगलारंभ केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पदपूजन करण्यात आलं. सिद्धाप्पा पुजारी यांच्या मंत्रोच्चारात शिवरायांना अभिवादन करत मराठी स्वाभिमानाची पुनःप्रतिज्ञा करण्यात आली. कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, नगरसेवक आणि युवा समिती सीमाभागचे खजिनदार शिवाजी मंडोळकर, पांडुरंग सावंत, महादेव येळवी, शिवाजी जाधव, गुणवंत पाटील, रवी पाटील, संजय मोरे, MY घाडी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे सीमाकवी रवींद्र पाटील यांनी प्रभावी भाषणातून उपस्थितांना प्रेरित करत भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तरच आपली अस्मिता जिवंत राहील असं ठाम प्रतिपादन केलं. मराठीची अभिजात परंपरा, संत साहित्याचा वारसा आणि सीमा भागातील मराठी बांधवांची जिद्द यांचा गौरव करत राजहंस गडावर दुमदुमलेला मराठीचा जयघोष हा केवळ उत्सव नसून मराठी अस्मितेचा जाज्वल्य संकल्प असल्याचं त्यांनी नमूद केलं. ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांनी कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती सादर करत सीमा भागातील मराठी भाषिकांचा संघर्ष अधोरेखित केला. महाराष्ट्रात ज्या भव्यतेनं मराठी भाषा दिन साजरा होत नाही त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात सीमा भागात हा दिवस साजरा केला जातो असं सांगत मराठी माणूस आपल्या हक्कांसाठी एकजुटीनं लढत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसंत संजय मोरे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत मराठी शब्दकोश निर्माण करून सर्व व्यवहार मराठीत व्हावेत हा शिवरायांचा द्रष्टेपणा असल्याचं सांगितलं. आज मराठी भाषा जागतिक पातळीवर 10व्या क्रमांकावर असून ती वैज्ञानिक भाषा बनल्यास पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याची क्षमता असल्याचं त्यांनी व्यक्त केलं. शिवाजी जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांनीही समायोजित मनोगत व्यक्त केली. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीनं 15 मार्चपासून सुरू होणाऱ्या मराठी सन्मान यात्रेत सीमावासियांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ता उघाडे यांनी केलं तर युवा समिती सीमाभागचे सरचिटणीस मनोहर हुंद्रे यांनी आभार मानले. या सोहळ्याला इंद्रजित धामणेकर, रणजित हवळानाचे, BN मजुकर, दयानंद उघाडे, कृष्णा शहापूरकर, नागेश बोबाटे, श्रीकांत नांदुरकर, सूरज गोरल, राकेश परीट, नेताजी गोरल, यल्लुप्पा पाटील, रमेश रामणेकर, सतीश धामणेकर, ग्रामपंचायत अध्यक्ष पंडित पाटील, मनोहर जायनाचे, विजय बाळेकुंद्री, परशुराम नावगेकर, तातोबा मरगानाचे, दशरथ याळूरकर, बसवंत येळूरकर, राहुल बाळेकुंद्री, विश्वनाथ येळूरकर, अभिजित कारेकर, ज्ञानेश चिक्कोर्डे, परिणय कदम, गोविंद कुंडेकर, ओंकार बैलूरकर, रोहित जाधव, नीरज जाधव, विनायक मजुकर यांच्यासह असंख्य मराठीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजहंस गडावर उसळलेला मराठी अस्मितेचा हा जागर सीमा भागातील मराठी जनतेच्या आत्मविश्वासाला नवे बळ देणारा ठरला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.